तर इंदुलकर येतात. इंदुलकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नेहमीचा सन्मान करणार आहोत. अर्थातच प्लेअर ऑफ द मॅचची ती आकर्षक टी शर्ट देऊन आपण त्याचा हा सन्मान करतोय. मी विनंती करेन आयोजन समिती त्वरित या, आपण सन्मान करायचा आहे. आम्ही चला या, आम्ही थोडं लवकर काही करायचे. इंदुलकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय या प्लेअर ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन निमेशचा. वन्स अगेन 3 इन अ रो, 3 सामने, 3 प्लेअर ऑफ द मॅच, 3 विजय. गोरा किंग संघाला उपांत्य फेरीत धमाक्यात धडाक्यात आणि तेवढ्याच प्रतिष्ठेमध्ये घेऊन जात असताना निमेश. अभिनंदन निमेश. आणि मी मान्यवर इंदुलकर साहेबांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करेन. मित्रांनो, हा होता निमेश. 3 इन अ रो, 3 सामने खेळला, 3 सामन्यांमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय आणि उपांत्य फेरीत देखील धडाक मारलेली कडक पाहायला मिळते ती गोरा किंग संघाच्या माध्यमातून. कुठे जाऊ नका, पाहत राहा. पुढचा अजून एक रोमांचक उत्कंठावर्धक ठरेल असा सामना. 2 बॉलिंग हेवी वेट्स आपल्याला एकमेकांच्या समोर पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला विघ्नहर्ता AK11, दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत मराठा वॉरियर्स. नाणेफेक जिंकलं विघ्नहर्ता AK11 संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा इथे निर्णय घेतलाय. या मॅचला काही क्षणातच सुरुवात होते. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना घेऊन जाईन मी कॉम बॉक्सकडे प्रेझेंटेशन बॉक्समधून. इतकंच, धन्यवाद. चेक. चला, दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेअर त्वरित कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. एक्स्ट्रा प्लेयर्स आम्ही मगाशी देखील आपल्याला विनंती केली आहे. आज पहिला चेंडू डिलिव्हर होण्यापूर्वी जर कोणत्याही संघाचा एक्स्ट्रा प्लेअर नसेल तर 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल, याची नोंद घ्या. मित्रांनो, पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असणार आहे तुम्हा सर्वांचंच गोराई प्रीमियर लीग पर्व पहिलं या स्पर्धेमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपण पाहतोय. या स्पर्धेचा आज दुसरा दिवस, अंतिम समारोपीय दिवस. पहिलं सत्र आपण पाहतोय आजच्या दिवसातील. पहिलाच सामना नुकताच फिनिश झाला. चला, AK विघ्नहर्ता 11 सामन्याला त्वरित सुरुवात करा. विनंती असेल राहुल अँड कंपनी. 2 सामने, 2 पराभव. दुसऱ्या बाजूला मराठा 11, एक तगडा संघ आपल्याला पाहायला मिळतो. सोहम राणे अँड कंपनी, ज्यामध्ये आपल्याला पप्पूला आपण देखील पाहणार आहोत. कालचे सामने या दोन्ही या संघाचे अगदी उत्तम प्रकारे पार पडताना आपल्याला पाहायला मिळालेत. तर पाहूया दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता AK11 ज्या संघाकडे राहुल सावंत सारखा एक ट्रम्प कार्ड पाहायला मिळतो. यावेळी राहुल आपल्या एक्सपिरियन्सचा, अनुभवाचा उपयोग कशा प्रकारे करतो हे पाहावं लागेल, कारण ही प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. या स्पर्धेत कमीत
किमान एक विजय आपल्या संघाच्या नावावरती राहावा ही इच्छा कोणत्याही संघ मालकाला ॲज अ प्लेअर म्हणून खेळाडूला देखील नेहमीच राहते. पाहूया यावेळी कशा प्रकारचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल या दोन्ही संघांच्या माध्यमातून. मी विनंती करेन मराठा 11 आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्यायचा आहे प्लीज त्वरित. मराठा 11 मराठा वॉरियर्स. सोहम आणि समीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सलामीसाठी तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देखील सज्ज. पहिला चेंडू कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. सुरेख असा फटका दोन क्षेत्ररक्षकांना भेदत असताना चेंडू जातोय धन 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 करत सीमा पार. मिळतील धावा 4. पहिल्या चेंडूवरती येतोय एक आकर्षक GPL चौकार. व्हॉट अ मॅग्निफिसंट हिट. पहा आपल्या क्लासचा उपयोग केला, हँड आय कॉर्डिनेशनचा उपयोग केला, केवळ बॅटचा फेस ओपन केला, गॅपच्या दिशेने चेंडूला धाडून दिलं असं काम केलं. फ्रंट फुटवरती खूप चांगल्या प्रकारे कमिट झाले. डिसायसिव्ह फुटवर्क मित्रांनो नेहमीच महत्त्वपूर्ण जातं कोणत्याही बॅटरसाठी. पहिल्या चेंडूवरती अशा प्रकारचं फुटवर्क पाहायला मिळालं तर निश्चितच तो फलंदाज हा कॉन्फिडन्सने परिपूर्ण यावी. अपील पाहायला मिळते परंतु अपीलला दाद मिळाली नाहीये. अपीलमध्ये विश्वास तितका नव्हता. डॉट बॉल येतोय. कमबॅक चांगल्या प्रकारचं प्रसादच्या माध्यमातून पाहायला मिळते. ठीक 3 चेंडूंचा केस समाप्त झाला. 10 धावा फलकावरती. यावेळी ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. कोणत्या प्रकारची चूक होणार नाहीये. पहिला मोठा धक्का सोहम राणे जातील यावी तंबूच्या दिशेने परतत असताना एक मोठा जाळ्यात अडकलेला हा मासा पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे प्लॅन बनवला होता, रणनीती बनवली होती, राहुलने चॅलेंज स्वीकारलं होतं, यामध्ये मात्र अडकताना सोहम पाहायला मिळतोय. जागेवरून घेण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळी तितक्याच चांगल्या प्रकारे चेंडूला टाइम करू शकलेले नाहीयेत. टॉपेज पाहायला मिळाली बॅटची आणि त्यानंतर मात्र कुठली चूक क्षेत्ररक्षकाने केलेली नाहीये. पहिल्या विकेटचं बदल. पहिला गडी इथे होतोय गारत. मराठा वॉरियर्स संघाला लागतोय पहिला धक्का. कॅप्टन ऑफ द शिप इथे मात्र बॅक टू द पवेलियन. पहिल्याच षटकामध्ये प्रसादने यश मिळवले. 10 धावा जरूर खर्च केल्यात परंतु महत्वपूर्ण खेळाडूला बाद करण्यात यशस्वी ठरलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोनू येताना पाहायला मिळतात. एक पॉवरफुल हिटर मोनूला आपण पाहतोय. काल मोनूने खऱ्या अर्थाने पहिला सामना गाजवला होता आपल्या पॉवर हिटिंगच्या माध्यमातून. तोच मोनू ज्याच्याकडे बरीचशी क्षमता आपल्याला पाहायला मिळते पॉवर हिटिंगची. पाहूया यावेळी कशा प्रकारचा खेळ करतायत. गोलंदाजी मागून पुन्हा एकदा प्रसाद. फुलटा चेंडू केवळ कमावच्या दिशेने दिशा दिली आहे. लॉफ्ट केलाय चेंडूला ओव्हर दी इनर सर्कल. चेंडू जातोय यावेळी बाउंड्रीच्या दिशेने सीमा पार. या देखील चेंडूवर मिळाले एक दमदार चौकार. या चौकारासहित धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा चेंडूला फ्लिक केला. बॉटमहँडचा अप्रतिम उपयोग. एक धाव इथे पूर्ण होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का पाहावा लागेल तर नाही. ती धाव नाकारली आहे मोनू यांनी. शेवटच्या चेंडूवरती येते ती एक धाव. एका धावेच्या माध्यमातून या षटकाची केली जाते ती सांगता. ॲट द एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 15 runs on the scorecard for loss of 1 wicket. Team Maratha Warriors. DJ.
पुढची ओव्हर घेऊन सज्ज होईल यावी राहुल सावंत. ज्या नावाचा वलय या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळतं. उत्तर मुंबईचं क्रिकेट ज्याने खऱ्या अर्थाने गाजवलं, केवळ उत्तर मुंबई नाही तर संपूर्ण मुंबई महाराष्ट्र टेनिस क्रिकेट गाजवताना आपण या खेळाडूला पाहिलंय. लेदर बॉल क्रिकेट देखील तेवढं दर्जेदार. सर राहुल सावंत पहिल्या चेंडूवरती इथे मात्र विकेटचं पतन, कॉट बिहाइंड द विकेट. मोनूला इथे मात्र माघारी पाठवण्याचं काम केलंय. पहिल्या चेंडूवरती बिग फिश इन टू दी बास्केट. राहुल सावंतच्या चेहऱ्यावरती ती स्माइल पाहायला मिळते, तो आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतोय. जे सांगितलं ते करताना पाहायला मिळतोय. कॅप्टनने स्वतः जर स्वतःचं उदाहरण समोर ठेवलं तर निश्चितच संघ देखील तेवढी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो. याचं सर्वाधिक मोठं उदाहरण मित्रांनो सध्याच्या घडीला भारतीय संघ पाहायला मिळतो. मोनू बाद झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमर येत आहेत. अमरने देखील खूप चांगल्या खेळी केलेल्या अनेक वेळा आपण पाहिला, तोच अमर पाहायला मिळतोय यावी ऑन दी स्ट्रायकिंग एंड. या संघाकडे बॅटिंग लाईनअप देखील खूप चांगल्या प्रकारे डिसेंट बॅटिंग लाईनअप पाहायला मिळते. 2 गडी बाद, धावसंख्या धावफलकावरती 15. राहुल आले आहेत आणि राहुलने विकेट मिळवली. दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळला जरूर का. फ्लॅट बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतोय मिड विकेट झोन मध्ये. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का, तर हो झालाय प्रयत्न. त्या ठिकाणी जरूर पंचांचा कोणताही इशारा नाहीये, याचा अर्थ 2 धावा धावफलकावरती जरूर अर्जित होतील. पहिल्या चेंडूवरती ऑफ द मार्क झाले, चांगला स्वीप पाहायला मिळाला, चांगला टायमिंग पाहायला मिळाला या चेंडूवरती अमर यांच्या माध्यमातून. आणि मिडल ऑफ द बॅट जेव्हा कोणत्याही बॅटरचा पहिल्या चेंडूवरती होता त्याचा आत्मविश्वास निश्चित द्विगुणलेला पाहायला मिळतो. यावेळी लेग बिफोर विकेटची अपील पंचांनी फेटाळली आहे. ऑन साईडला जागेवरून घेण्याचा प्रयत्न, फुट मुवमेंट कुठल्या प्रकारचा पाहायला मिळाला नाहीये. केवळ हँड आय कोऑर्डिनेशनचा उपयोग करण्याचा प्रयत्न झाला, परंतु यावेळी बीट होताना पाहायला मिळाले. आपण पाहतो राहुल सावंत कमी रनअप आहेत परंतु अधिक वेगाने चेंडू टाकताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी हलक्या हाताने चेंडूला केवळ जंटल पुश केलाय टुवर्ड्स दी कव्हर. एक धाव अर्जित केली जाईल. चेंडूमध्ये पेस नव्हता, चेंडूला फ्लाईट दिला होता, हे ओळखलं, निहाळलं आणि त्यानुसार आपल्या खेळामध्ये देखील बदल करत असताना समीरला आपण त्या ठिकाणी अमरला आपण त्या ठिकाणी पाहिलं, माफ करा, समीर ऑन स्ट्रायकिंग एंड. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलं जात आहे. राहुल येत आहे चेंडूवरती त्वरेने आपल्याच फॉलो थ्रू वरती धाव घेण्यापासून मज्जाव केलाय दोन्ही बॅटरला. डॉट बॉल येत असताना पण राहुलच्या विरोधात बऱ्याच वेळा बऱ्याच संघांची ही रणनीती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे सावध पवित्रा, डिफेन्सिव्ह अप्रोच. हा आपण काल देखील पाहिला, आज देखील मराठा वॉरियर्स संघाच्या माध्यमातून पाहतोय. पाहूया समीर. पुढील चेंडूवरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न होता जरूर. हा शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बीट झाले कम्प्लिटली. डॉट बॉलने या षटकाची होईल सांगता. या षटकात मात्र राहुलने कमबॅक करून दिले. केवळ 3 धावा खर्च केल्यात, 1 गडी देखील मिळवलाय आपल्या संघासाठी. महत्वपूर्ण कामगिरी करताना राहुल सावंत. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते मराठा वॉरियर्स संघाच्या माध्यमातून ती 2 गडी बाद 18 धावा. 9च्या सरासरी या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावसंख्येत रोखण्याची संधी निर्माण होईल. यस, मराठा वॉरियर्स पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्कवरती राहुल फ्लिक केला या चेंडूला मिड विकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. 1च धाव प्राप्त होईल. एका धावेने ते स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, पार्टनरशिप बिल्ड केली जाते. चांगल्या चेंडूंवरती स्ट्राईक रोटेट करण्यावरती भर दिला जातोय, तर खराब चेंडूंवरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल, खराब चेंडूचा समाचार घेण्याचा प्रयत्न असेल. एक चांगली रणनीती जी नेहमी आपल्याला पाहायला मिळते. आणि पार्टनरशिप बिल्ड होणे गरजेचं काय. 2 गडी बाद झालेत, इथे पार्टनरशिप बिल्ड झाली तर शेवटच्या षटकांचा चांगला उपयोग करता येऊ शकतो. फुल टॉस, परंतु यावेळी नो बॉलचा इशारा आलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून हा नो बॉल. यस, इट इज अ चक बॉल. आक्षेपार्ह शैली आपल्याला गोलंदाजाची आढळली गेली आहे. बॉल आक्षेपार्ह शैली आपल्याला गोलंदाजाची आढळली गेली आहे. हा थ्रो बॉलिंगचा नो बॉल काढला गेलाय. त्यामुळे मित्रांनो हा नो बॉल तर असेलच, परंतु यावरती काय कारवाई होते याची आपल्यापर्यंत मी काही क्षणातच माहिती पोहोचवेन. 6 की 10? 6 नो प्लस 6 की इन्क्लुडिंग नो. 5 रनची मित्रांनो नो बॉलचा 1 धाव, या चेंडूवरती आलेली 1 धाव, अशा प्रकारच्या 2 आणि 4 धावा पेनल्टीच्या स्वरूपात ऍड होतील आणि टोटल
मिळतील या चेंडूवरती 6 धावा, 5 इन्क्लुडिंग नो बॉल आणि या चेंडूवरती आली ती 1 धाव. अशा प्रकारच्या 6 धावा या चेंडूवरती अर्जित आणि नो बॉल असल्यामुळे पुढील चेंडू असेल तो फ्री हिटचा. टोटल 6 धावा या चेंडूवरती अर्जित आणि गोलंदाजावरती कारवाई केली जाणार आहे. कमिटी गोलंदाजाला इथे मात्र बदलण्यास भाग पाडलं जात आहे. सुयोग होतात गोलंदाजी मागवती. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं. फ्री हिटला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक जात आहेत आणि चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मैदानात येतो. या मैदानाची जी भौगोलिक परिस्थिती पाहायला मिळते मित्रांनो काहीशी इंटरेस्टिंग आहे. मी वारंवार उल्लेख करतो मित्रांनो, या ठिकाणी बाउंड्री लाईन क्लिअर करणं तितकं सोपं नाहीये. भले तुम्हाला शॉर्टर बाउंड्रीज मिळत असतील परंतु त्या क्लिअर करण्यासाठी तुम्हाला बाउंड्री लाईनच्या दरम्यान जे वृक्षांचं जाळ आहे त्याला भेदून फटके खेळायचे, त्याच्यावरून फटके खेळायचे. त्यामुळे नशिबाची साथ देखील तुम्हाला तेवढीच महत्वाची. धावसंख्या दाखल करते 28, 28 धावा. यावेळी आकुटप्पाचा चेंडू आपण पाहतो बॅकफुटला येत आहे. तो पुल केला जातोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून मिसफिल्ड पाहायला मिळाली त्या ठिकाणी आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय या चेंडूवरती मिळतोय तो चौकार. 4 धावांचा इशारा आलाय. बत्तीस धावा या चौकारासहित पाहायला मिळतील. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती असताना चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू गरकन गिरकी घेतोय, फलंदाजाची फिरकी घेतोय. यष्टांच्या वरून जाणारा चेंडू. इट्स अ लीगल डिलिव्हरी. तर मित्रांनो नाणेफेकीचा कौल झालाय. भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याचा देखील त्याचा निर्णय आपल्यापर्यंत काही क्षणातच पोहोचेल. डोंट वरी. चांगला फटका, चांगला टायमिंग पाहायला मिळत आहे. शॉर्ट ऑन पुल होतोय का सक्सेसफुल हे पाहावं लागेल. यस इट इज अ सक्सेसफुल गेटिंग अ बाउंड्री. थँक्यू. मोठू बदलू विनंती आहे. पहा बॅटर असेल अथवा कोणते क्षेत्ररक्षक असेल, खेळाडूंसोबत भंकस नको, मस्करी नको. पहा आपलं काहीतरी पडलं. बा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता त्यांची असते ती खेळाच्या दृष्टिकोनातून, खेळाच्या दृष्टीने ती आपल्याला भंग होणार नाही याची दक्षता बाळगायची. आपण आमच्या सर्वच क्रीडा रसिकांचं मनोरंजन करा, स्वतः देखील आनंद घ्या, परंतु खेळाडूंपासून थोडंसं आपण अंतर ठेवा. 36 धावा फलकावरती. शेवटचा चेंडू या षटकातील आणि स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातोय यावेळी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. सीमारेषा पार. हा येतोय एक दमदार, लाजवाब, आकर्षक जीपीएल षटकार. थँक्यू. 42 धावा फलकावरती. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 42 प्लस ऑफ दी 2 विकेट्स. चला काही करणार आहोत आपण. नेक्स्ट ओव्हरसाठी सज्ज होतोय राहुल सावंत या ठिकाणी. लक्षात घ्या मित्रांनो, नाणेफेकीचा कौल झालाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो न्यूझीलंड संघाने आणि त्यांनी स्वीकारले प्रथम फलंदाजी. तर भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यावरती देखील असेल आपलं लक्ष. आता थांबायचंय, ड्रिंक्स थांबायचंय. मॅचला आपण सुरुवात करतोय. येस 42 धावा फलकावरती 3 षटकांच्या अंती. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी देखील आपण तयारी करणार आहोत मित्रांनो. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सोया चेंडूने या षटकाची केली जाते सुरुवात. राहुलच्या माध्यमातून मागील षटकात केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या. टीसीसी विरुद्ध डॉक्टर खाडे 11 दोन्ही संघांचे कर्णधार
अवधूत आणि डॉक्टर खाडे 11 संघाचे संगणक आपण देखील या TCC विरुद्ध डॉक्टर खाडे 11 दोन्ही संघांच्या संगणकांनी तयारीत राहा. टॉससाठी यायचं आहे. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा स्क्वेअर चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. TCC विरुद्ध डॉक्टर खाडे 11 दोन्ही संघटनांना आमचा हा कॉल असेल. मिड इनिंग मध्ये आपण टॉस करतोय. या लवकर 44 धावफलकावरती यावी स्विच हिटचा प्रयत्न. मित्रांनो स्विच हिट रिव्हर्स स्वीप हे सध्याच्या घडीला खूप जास्त खेळले जाणारे फटके आहेत. यामध्ये एक छोटासा फरक पाहायला मिळतो ज्याकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. जेव्हा कोणताही फलंदाज रिव्हर्स स्वीप करतो तो त्यांची हँड पोझिशन कधीच चेंज करत नाही. त्यांची हँड पोझिशन आहे तशीच असते. केवळ बॅटचा फेस हा चेंज केला जातो. परंतु मित्रांनो जेव्हा फलंदाज स्विच हिट करतो तेव्हा मात्र त्याची हँड पोझिशन देखील चेंज होते. अर्थातच जो बॉटम हँड असतो तो टॉपला येतो, जो टॉप हँड असतो तो बॉटम हँडला जातो. आपल्याला जर पाहायचं झालं तर निश्चितच जो राईट हँडर बॅटर आहे तो लेफ्ट हँडरची ग्रीप पकडतो आणि लेफ्ट हँडर बॅटर हा राईट हँडरची ग्रीप पकडून तो फटका खेळतो. त्याला स्विच हिट असं म्हटलं जातं. स्टेप आउट झाले तर बॉटम हँडचा अप्रतिम उपयोग यावी पेसचा यूज केला. केवळ टाइम केला या चेंडूला. फ्लिक ऑफ द रिस्ट पिकअप शॉट आपण ज्याला म्हणू शकतो. चेंडू जातोय सीमा पार. एक अफलातून षटकार. थँक्यू DJ. अप्रतिम दर्जेदार धावसंख्या धावफलकावरती 50 रन्स ऑन द स्कोर कार्ड. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न जरूर झाला पण क्षेत्ररक्षण दर्जेदार पाहायला मिळत आहे. एक धाव पूर्ण हलकासा फंबल. त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या धावेची संधी आणि 2 धावा इथे अर्जित केल्या जात आहेत. अडथळे आहेत मित्रांनो या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनवरती करणं तितकं सोपं नाहीये. वृक्षांचे अडथळे आहेत, ट्रॅक्स आहेत, जॉगिंग ट्रॅक्स आहेत. त्याच्या दरम्यान आपले येणारे जाणारे प्रेक्षक वर्ग असतील, अनेक खेळाडू आहेत, त्यांचा देखील सगळ्याच गोष्टींचा विचार करता तितकं सोपी गोष्ट नाहीये. वेगवान क्विकर वन पाहायला मिळतोय. राहुलची खऱ्या अर्थाने हीच खासियत आहे. राहुलकडे चेंडूला वळवण्याचा कसब देखील आहे परंतु राहुलकडे तो चांगला पेस देखील आहे. अगदी मोक्याच्या क्षणी योग्य क्षणी ॲट व्हील तो यॉर्कर टाकतो, ॲट व्हील क्विकर वन टाकतो. व्हेरिएशन खूप चांगल्या प्रकारचं आणि यावेळी ते पाहायला मिळालं. स्टेप आउट झाले होते. लेंथ खूप चांगल्या प्रकारची हिट केली. अधिक वेगाने चेंडू टाकला आणि बीट करत असताना शेवटचा चेंडू घेऊन सज्ज. यावेळी यॉर्करचा प्रयत्न झालाय आणि एक धाव इथे जरूर निश्चितपणे कंप्लीट होईल. शेवटच्या चेंडूवरती येते ती एक धाव. एका धावेच्या माध्यमातून षटक क्रमांक 14 होईल इथे पूर्ण. 4 षटकांच्या अंतिम धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 53 धावा टीम मराठा वॉरियर्स. थँक्यू. नको नको शेवटचं षटक आहे सर. 2 मिनिटं नको. ड्रिंक्स नको. शेवटचं षटक आहे. लास्ट ओव्हर आहे. शेवटचं षटक शिल्लक असेल या इनिंग मधील. समीर आणि अमर ही जोडी मात्र चांगल्या प्रकारे दहाडताना पाहायला मिळते. समीर 7 चेंडू फेस केलेत, 19 धावा त्याच्या बॅटमधून, तर अमर 11 चेंडू फेस केलेत, 16 धावा त्याच्या बॅटमधून. पार्टनरशिप खूप चांगल्या प्रकारची. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतोय 66 ते 67 पर्यंत. मंगेश येत आहे यावी गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. त्रेपन्न धावा धावफलकावरती. चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मित्रांनो ज्याच्यावरती आपली एक नजर जरूर असणार आहे. प्रथम गोलंदाजी करताना आपल्याला भारतीय संघ पाहायला मिळणार आहे या स्पर्धेमध्ये, या अंतिम सामन्यामध्ये. त्यामुळे चेस करताना भारतीय संघ आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी चालू सामन्याकडे शेवटचा षटक घेऊन सज्ज महेश सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवरती. स्वर चेंडूने या षटकाची सुरुवात केली आहे. एका धावेची भर जरूर धावफलकात आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक जात होतो यावेळी 54 या धावसंख्येवरती. 54 धावा धावफलकावरती जरूर लगावल्या गेल्या आहेत. या षटकात 15 ते 16 धावा अर्जित करण्याचा इरादा जरूर असेल, ज्या माध्यमातून 70 धावसंख्या पार करण्याचा प्रयत्न मराठा वॉरियर जरूर करेल. दोन्ही सेट बॅटर आहेत, अपेक्षा जरूर असतील, परंतु एक चांगला चेंडू
चांगल्या प्रकारे चेंडूला पिच केला, हार्ड लेंथ हिट केली, चेंडू तेवढ्याच गतीने राईज होताना तेवढ्याच गतीने यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना बीट करताना फलंदाजाला पाहायला मिळाला. डॉट बॉलने सुरुवात होत असताना आपल्याला या षटकाची महेश माध्यमातून जरूर पाहायला मिळते. 54 धावा धावसंख्या होती स्थिरावलेली. खोलवटापदा चेंडू परंतु यावी तेवढा दमदार फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून मस्तकावरती दिलाय दस्तक. मिळतील पूर्ण 6 धावा. येतोय दमदार षटकार. या 6 धावांसहित मित्रांनो आता मात्र धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 60 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुन्हा एकदा बॅक टू बॅक लगातारचा यावेळी मात्र बिग 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 हिट मॅक्सिमम जीपीएल षटकार. बॅक टू बॅक षटकार. तिसरा षटकारांची हॅट्रिक मालिका आपल्याला पाहायला मिळेल का, ज्यासाठी उत्सुक असणार आहोत. आतापर्यंत आपण पाहायला मिळाला नाही अशा प्रकारे, परंतु यावी पुन्हा एकदा ऑन स्ट्राइकिंग एंड अमर. तिसरा चेंडू स्विंग अँड मिस, परंतु यावी कॉट बिहाइंड द विकेट. मित्रांनो बॅटची कडा घेतली आहे इथे, कमबॅक करताना उत्तर दिलंय महेशने या चेंडूने. अमरची ते मात्र विकेट. विकेट नंबर 3 बाद. राणे येत आहेत यावी बॅटिंग मार्क वरती. शुभम अंकुश आहेत, माफ करा यावी अंकुश आलेत. फुलटॉस चेंडू फुलटॉसला खेळून काढला जात आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावी चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लॉंग ऑनला आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव अर्जित केली आहे. एका धावेने धावफलक पुढे सरसवताना जरूर आपण पाहणार आहोत. जाऊन पोहोचेल त्यावी 67 67. मोठा फटका येतो यावी शेवटच्या चेंडूवरती. मोठा फटका पाहूया या चेंडूवरती किती धावा मिळतील. पंचांचा इशारा येतो. यासाठीचा मॅक्सिमम वन्स अगेन षटकाराने या इनिंगचा केलाय फिनिश. या 6 धावांसहित धावफलक. या षटकारासहित धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 73 धावा. तर 74 धावसंख्येचं एक भलं मोठं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. ते सेट केलं गेलंय राहुल सावंत अँड कंपनी विघ्नहर्ता AK11 या संघासमोर. या टॉस साठी मी विनंती करेन TCC आणि त्यांच्या विरोधात डॉक्टर खाडे 11 टॉस साठी यायचंय. थँक्यू DJ. स्वप्नातली हूर परीचं माहीत नाही, परंतु स्वप्नातली ती ट्रॉफी GPLची जरूर मिळू शकते. तुम्ही आज जर थोडीशी मेहनत एक्स्ट्रा घेतली तर विनंती असेल चला डॉक्टर खाडे 11 संघाचे संघनायक आणि त्याचसोबतच TCC 11 संघाचे संघनायक अवधूत या आपण दोघांना विनंती आहे टॉससाठी. मी विक्रम भाऊंना विनंती करेन या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. त्या ठिकाणी विक्रमजी पवार उर्फ भाऊ त्यांना मी विनंती करेन या आपल्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल करतोय. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. शेवटचा सामना या संपूर्ण लीग फेजमधील GPL मधील लीग फेजमधील खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. कशा प्रकारे त्यांच्यातील हा रणसंग्राम असेल हे जरूर आपण पाहणार आहोत.
या अवधूत येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. डॉक्टर खाडे इलेव्हन संघाचे संगणक देखील सज्ज होतात. थोडी घाई करा, आपल्याला सामना त्वरित सुरुवात करायची आहे. मैदानामध्ये माझी विनंती असेल पंचांना सामना आपण त्वरित सुरुवात करून घ्यायची. विक्रम भाऊसे देखील आपल्यासोबत जोडले जात आहेत. खाडे संघाचे संगणक देखील सज्ज आहेत. मॅच नंबर 11. वेट पुन्हा करू. नाही तो नाही, पुन्हा करा. हेड इज अ कॉल, इट इज अ हेड. तर नाणेफेकीचा कौल लागला आहे तो TCC 11 संघाच्या बाजूने. अवधूत काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षणाचा निर्णय. शुभेच्छा असतील आपल्याला. आणि डॉक्टर खाडे इलेव्हन संघाला देखील शुभेच्छा. विक्रम भाऊ आपले देखील मनपूर्वक आभार. तर मित्रांनो, नाणेफेकीचा कौल झाला आहे. नाणेफेकीचा कौल लागला जातो तो TCC संघाच्या बाजूने आणि ज्यांनी नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय ते घेतलेला पाहायला मिळतो. धन्यवाद. पुन्हा एकदा वळणार आहोत चालू मॅचकडे. थँक्यू. ठीक, धन्यवाद. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मागवरती सज्ज होतोय गोलंदाज विघ्नहर्ता AK11 विरुद्ध मराठा वॉरियर्स. लक्ष आहे 73 धावांचं. रोहन नारकर आणि पप्पू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. शुभम येत आहेत गोलंदाजी मागवरून सज्ज. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र झेल होऊ शकेल का? डायमंड डकचा इथे होतोय शिकार. रोहन नारकर बॅक टू द पवेलियन. आणि आमचा मित्र प्रथमेश याला मात्र बरंच दुःख इथे होताना पाहायला मिळत आहे. फुल टॉस चेंडू होता, त्या फुल टॉसचा उपयोग करू शकलेले नाहीये. टॉप एज जरूर घेतली जाते आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र निराशा हाती लागते. रोहन सारखा फलंदाज इथे होतोय बाद. मराठा वॉरियर्स संघाला मिळतंय यश. 74 धावसंख्येच्या एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना हा पहिल्या चेंडूवरती जो धक्का मिळालाय तो बराचसा वर्मी लागताना आपल्याला पाहू शकतो. निश्चितच वर्मी लागू शकतो. मित्रांनो, भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलचा सामना थेट दुबई इंटरनॅशनल स्टेडियम मधून सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या भारतीय संघाला अनेक शुभेच्छा असणार आहेत. रोहित शर्माला शुभेच्छा असतील. तुम्हा सर्वांचा लाडका बोरिवलीकर आहे तो. त्यामुळे निश्चितच पुन्हा एकदा जसं रोहितने वानखेडे स्टेडियमवरती सांगितलं होतं की आम्ही ही ट्रॉफी पुन्हा एकदा वानखेडेत घेऊन येऊ. बस सदिच्छा असतील. आमच्या आई भवानी चरणी प्रार्थना असेल की त्याची ती इच्छा पूर्ण कर. 140 करोड जनतेची देखील तीच इच्छा आहे. ती ट्रॉफी पुन्हा एकदा भारतामध्ये यावी आणि दुसऱ्यांदा भारतीय संघाने ती ट्रॉफी उचलावी. राहुल सावंत मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतात. राहुल थोडी घाई करा, विनंती असेल. पहिल्या चेंडूवरती यश संपादन केलंय. राहुल वरती आता माझ्या सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. जबाबदारी देखील त्यांच्यावरती. 74 संख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती आले. पॉईंट कव्हरच्या दरम्यानचा गॅप भेदण्याचा प्रयत्न, परंतु गॅप भेदू शकलेले नाही आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी इनर सर्कलमध्ये पाहायला मिळालं, परंतु ऑफ द मार्क झालेत. पहिल्या चेंडूवरती धाव घेतली आहे. पहिली धाव फलकावरती जरूर लगावली जाते. पार्टनरशिप महत्वाचा फॅक्टर असणार आहे. पार्टनरशिप पप्पूकडे देखील नजर असतील. पप्पू एक महत्वपूर्ण फलंदाज आहे या संघातील, ज्याच्याकडे जरूर अपेक्षेने पाहतोय संपूर्ण संघ. या मॅच मध्ये शेवटची मॅच या स्पर्धेतील आणि पहिल्या चेंडूवरती पप्पूच्या बॅट मधून ऑन द राईज कनेक्शन. स्वीट टाइम फ्रॉम द स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. आणि यस, षटकाराचा देखील इशारा आला. बेगिट मॅक्सिमम GPL षटकार पप्पूने सुरुवात केली आहे. पहा, अशाच प्रकारच्या फटक्यांची आणि आतिषबाजीची ती आवश्यकता असणार आहे. ज्या प्रकारे अमरने फटकेबाजी केली पहिल्या इनिंग मध्ये, त्याच प्रकारच्या फटकेबाजीची अपेक्षा असेल, आवश्यकता असेल. एखाद्या खेळाडूचं हे काम नाहीये, परंतु जर पार्टनरशिप एखादी चांगली मिळाली तर निश्चितच ही धावसंख्या हे लक्ष देखील गाठलं जाऊ शकेल. परंतु यावेळी शुभमचं चांगलं कमबॅक. यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. बॅटच्या
बॉटम एजला चेंडू ब्रश होतोय. जर पप्पू यांनी हा सामना आपल्या संघाला विजय मिळवून दिला तर अमोल यांच्याकडून पप्पू यांच्यासाठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक इथे घोषित केलं जात आहे. 74 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 8 धावा धावफलकावरती आणि या हुक केलाय. ब्युटिफुल हुक बार राहुल सावंत या चेंडूवरती मिळतील धावा 6. षटकार जीपीएल मॅक्सिमम. थँक्यू. बॉल पोचवायचा आहे. आज संडे चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्ह केला जातोय राहुलच्या माध्यमातून. पहा फॉलोअप महत्त्वाचं आहे. तुम्हाला इनिंग बिल्ड करायची असते तेव्हा एक मोठा फटका नंतर स्ट्राईक रोटेट करण्यावरती भर देणं, नॉन स्ट्रायकिंग एंडला जाणं, विच इज मॅच्युअर्ड क्रिकेट आपण नेहमीच म्हणतो ते होत असताना एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली आहे. षटक क्रमांक पहिलं इथे आपण पाहतोय पूर्ण होतोय. पहिल्या षटकाच्या अंती एक गडी जरूर गमावलाय परंतु 15 धावा देखील येताना 2 विकेट्स पाहायला मिळाले. 15 धावा फलकावरती लगावल्यात. जो रिक्वायर रन रेट आहे 14.75 आता तरी अंडर कंट्रोल. अर्थातच त्याच रन रेटने धावा बनताना पाहायला मिळतात. अजूनही 24 चेंडूंचा काही शिल्लक असेल आणि 59 धावसंख्येची आवश्यकता आहे. रिक्वायर रन रेट हा अशाच प्रकारचा राहणार आहे. जवळपास 15च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवत राहाव्या लागतील. मित्रांनो जी विकेट आपल्याला पाहायला मिळते, जी चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलसाठी पाहायला मिळते, अगदी ड्राय कंडिशन्स आहेत. कुठल्याही प्रकारचे गवताचं नामोनिशान त्याच्यावरती पाहायला मिळत नाही आहे. निश्चितच ही विकेट खेळपट्टी आहे. त्या खेळपट्टीवरती धावा देखील येऊ शकतात परंतु जसं खेळ पुढे जाईल तसं ही खेळपट्टी फिरकीपटूंच्या प्रेमात देखील पडताना आपल्याला पाहायला मिळू शकते. अशा प्रकारची ही खेळपट्टी अगदी ज्याला आपण म्हणू शकतो टिपिकल दुबई. आणि तीच खेळपट्टी आहे ज्या खेळपट्टीवरती भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना आपण मित्रांनो पाहिला होता. रिझल्ट देखील तोच आला तर निश्चितच आनंद होईल. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती येतोय कॅप्टन ऑफ द शिप सोहम राणे सज्ज होतोय. मी प्रेक्षकांना विनंती करेन, इतर सर्व खेळाडूंना विनंती करेन की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर जा, त्या दिशेने जा. ट्रॅकवरती कोणी थांबू नका, विनंती आहे. पाठीमागे बसा. जॉगिंग ट्रॅकवरती कोणी बसणार नाहीये, सगळ्यांनाच विनंती आमची. टीसीसी मी अवधूत विनंती आपल्या संघाला थोडं मागे घ्यायचं, संपूर्ण संघाला मागे घ्यायचं. टीसीसी चला सामन्याला आपण करतोय सुरुवात. 24 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता. राहुल ऑन स्ट्रायकिंग एंड. सोहम येतोय गोलंदाजी मार्कवरती. यॉर्करने सुरुवात केली आहे सोहमने. पहिला चेंडू अप टू दी मार्क, जी आवश्यकता आहे तिथेच अचूक टप्प्यावरती केलेला टिचून मारा. आज ऐतिहासिक दिन मित्रांनो. आजचा दिवस, आजचा शेवट गोड व्हावा हीच इच्छा असणार आहे तमाम भारतीयांची, तमाम गोराईगरांची आणि या जीपीएल मधल्या विजेत्या संघाची देखील. पाहूया कोणता संघ असेल जो आज या जीपीएलच्या आकर्षक करंडकावरती आपलं नाव करेल पुढचे 365 दिवस. या संघातील सर्व खेळाडू मात्र अभिमानाने आपली छाती फुलून संपूर्ण गोराई परिसरात फिरताना आपल्याला पाहायला मिळतील. सोहम पुन्हा एकदा सज्ज होतो. यावी स्ट्रायकिंग एंडला पप्पू. 2 चेंडू फेस केले, 7 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत. यावी बाउन्सरचा उपयोग केला. एक बंपर डिलिव्हरी येताना पाहायला मिळते. 1 फॉर दी ओव्हर. पहिली वॉर्निंग देखील दिली जाते सोहमला इथे. एका बाउन्सरची ही वॉर्निंग असेल. एक बाउन्सर जो अलाव असतो तो झालाय यानंतर, परंतु वेगवान चांगल्या पद्धतीचा बाउन्सर मित्रांनो केवळ बाउन्सर म्हणून यूज करायचा नसतो. तो वेल डिरेक्टेड बाउन्सर असेल तर निश्चितच तुम्हाला फलदायी देखील ठरतो. ते सोहमने ते करून दाखवलं. यावी खोलवर डब्बाचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न फ्लिक केलाय. लोअर फुल टॉस मध्ये चेंडूला कन्वर्ट करत असताना एक धाव इथे पूर्ण केली जाते.
रणनीती निश्चित असतील दोघांकडून की इनिंगला पुढे घेऊन जायचं आहे, इनिंगला कॅरी करायचं आहे, एक आकार द्यायचा आहे, पार्टनरशिप बिल्ड करायची आहे, जिथे खराब चेंडू मिळतील त्यावरती हल्ले चढवायचे आहेत. गोलंदाजाला कुठेतरी अंडर प्रेशर टाकावं लागेल तर मोठे फटके देखील महत्वाचे असतील. यावेळी फुल टॉस खराब चेंडू होता, त्याचा पुरेपूर उपयोग करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाईल, ट्रॅव्हल करतोय 4 धावांच्या दिशेने, येतोय चौकार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, परंतु क्षेत्ररक्षकाला अडथळा येताना पाहायला मिळाला. चेंडू डिफ्लेक्ट झाला वृक्षाला आदळून आणि बाउंड्रीच्या दिशेने. अपेक्षित गोष्ट इथे मात्र घडली आहे ती राहुलला चौकार येतोय. सोमच्या षटकात येणारे हे चौकार आणि षटकार मौलिक असणार आहेत, मौल्यवान असणार आहेत, ते आपल्याला पाहायला मिळत आहे. या 4 धावांसहित धावफलक. पुन्हा एकदा एक मोठा फटका, बिग हिट राहुलच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळते आहे. या चेंडूवरती देखील मिळेल तो 6 धावा. बघतोस काय भावा, मिळाल्यात पूर्ण 6 धावा. राहुल सांगत असताना या फटक्यासहित षटकार आणि या 6 धावांसहित आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या धावफलकावरती तब्बल 27 धावा. आवश्यक 15 धावसंख्येची सरासरी गाठण्यासाठी 2 मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये आवश्यक असणार आहेत. ते मिळत असताना या षटकात आतापर्यंत 12 धावा. पुढील चेंडू यावेळी हलक्या त्याने चेंडूला केवळ जंटाल पुश केलं जात आहे टुवर्ड्स दी कव्हर, एक्स्ट्रा कव्हर रिजन. स्ट्राईक इथे रोटेट केली आहे. पहा यालाच म्हणतात मित्रांनो अनुभव. अनुभव काय सांगतो, तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत, परंतु जबरदस्ती कोणत्याही चेंडूवरती मोठे फटके खेळण्याची आवश्यकता नाहीये. तुम्हाला आवश्यक रन रेट कितीचा आहे तो आलाय, देन विकेट हातामध्ये ठेवा, स्ट्राईक रोटेट करा, नॉन स्ट्रायकिंगला जावा. हेच करत असताना राहुल आणि पप्पू षटक क्रमांक 2 देखील झाला इथे समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते टीम विघ्नहर्ता AK11 संघाच्या माध्यमातून ती तब्बल 28 धावा, एक गडी बाद 28 धावा. 4 षटकांचा माफ करा 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. 18 चेंडूंमध्ये आवश्यक असतील विजयासाठी 46 धावा आणि रिक्वायर्ड रन रेट जाऊन पोहोचलाय तो आता मात्र 15.33 वरती. राहुल वैयक्तिक 7 चेंडूंमध्ये 20 धावांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला पप्पू त्याला चांगली साथ देतोय. 4 चेंडू आणि 8 धावांच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती येतोय तो यावी आदित्य. निश्चितच यावी दोन्ही फलंदाज सेट आहेत, चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आहे, सरासरी देखील चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. आदित्य हलका अंडर प्रेशर असेल, ब्रेक थ्रू मिळवण्याचा प्रयत्न करेल. मोठा फटका येतो पहिल्या चेंडूवरती, बिग हिट राहुलच्या बॅट मधून येतो एक राहुल सावंत ब्रँडेड षटकार. SDJ तर नो बॉलचा देखील इशारा आला पंचांच्या माध्यमातून. इट्स अ नो बॉल. फील्ड रिस्ट्रिक्शनचा नो बॉल असा. येस थँक्यू. हा फील्ड रिस्ट्रिक्शनचा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो तुम्ही जर एक कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट खेळताय, चांगल्या पद्धतीची स्टँडर्ड लीग खेळताय, तर तुम्हाला संघनायकाला विशेषतः ऑफ साईड ऑन साईडला किती खेळाडू ठेवायचे आहेत, सर्कलमध्ये किती खेळाडू असणं आवश्यक असणार आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट, बिहाइंड द विकेट किती खेळाडू, फ्रंट ऑफ द विकेट किती खेळाडू, या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करावं लागतं मित्रांनो. क्रिकेट आज जाऊन मैदानात बॉलिंग टाकणे आणि बॅटिंग करणे इतपत एवढाच खेळ नाहीये. या क्रिकेटच्या माध्यमातून येणारे अनेक नियम आहेत, त्या नियमांचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल जर तुम्हाला चांगल्या लेवलचं क्रिकेट, विशेषतः जे यंगस्टर्स आहेत, जे छोटे बच्चे कंपनी आता क्रिकेट पाहतायत, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. नो बॉल फ्री हिट आणि या फ्री हिटला देखील केलाय कॅपिटलाइज. यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये येतो राहुलच्या बॅट मधून बिग हिट वन्स अगेन मॅक्सिमम. DJ थँक्यू. मित्रांनो 6 धावांचे धावफलक जाऊन पोहोचलाय तो 41 या धावसंख्येवरती. पहा रन चेस कसा असावा, तर मित्रांनो रन चेस हा असा असावा जो रिक्वायर रन रेट कुठेतरी 15.33चा पाहायला मिळत होता. या 2 चेंडू नंतर आपल्याला पाहायला मिळतो तो आलाय अंडर 12 11.65 41 रन्स ऑन द स्कोर कार्ड. राहुल इज प्लेइंग ऑन 32. कोलवटाचा चेंडू यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव जरूर इथे अर्जित केली जाते. 2 मोठे फटके आले आहेत, रिस्क घेतली, रिस्क वरती रिवॉर्ड देखील मिळालाय. त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे, पप्पूला स्ट्राईक वरती घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 42 धावा, रिक्वायर रन रेट आता मात्र 12.00चा पाहायला मिळतोय. 16 चेंडू अजूनही येणं शिल्लक, 32 धावांची इथे असणार आहे ती आवश्यकता विजयासाठी.
16-32. आता मात्र समीकरण दृष्टिक्षेपात येताना पाहायला मिळते. या मॅच मध्ये विजय प्रतिष्ठेचा असणार आहे. विघ्नहर्ता AK11 या संघासाठी आणि खऱ्या अर्थाने आज या संघाचा विघ्नहर्ता म्हणून आपल्याला राहुल उभारताना पाहायला मिळतोय. आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी करताना पाहायला मिळतोय. निश्चितच त्या वरच्याचा आशीर्वाद देखील महत्वाचा असतो. तो आशीर्वाद आज प्राप्त झालाय. यावेळी अफलातून फटका बॅकफूट वरून खेळला गेलेला एक अप्रतिम स्ट्रोक होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते. कुठली चूक नाही. पार्टनरशिप इथे पार्टनरशिप ब्रेक केली जाते. ब्रेक थ्रू मिळून देत असताना आपल्या संघाला गोलंदाज आदित्य बॅक टू द पवेलियन. पप्पू विकेट नंबर 2 डाऊन. थँक्यू. निपटर मैदानाच्या आतमध्ये सागर येताना पाहायला मिळतात. सागरकडे खूप चांगलं तंत्र आपण पाहिलं. कालच सागरच्या बॅटमधून ज्या प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळाली. इन्फॉर्म देखील आहे. मागच्या मॅचमध्ये चांगल्या धावा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. तो आत्मविश्वास देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तो सागर एका बाजूला सेट राहुल सावंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला सागरला आपण पाहतोय. अप्रतिम दर्जेदार क्लीन पोल्ड फर्निचर इथे केला डिस्ट्रॉइड. इथे मात्र मिळते विकेट. सागर गोल्डन डकचा शिकार. डीजे थँक्यू. वाडा डिलिव्हरी ड्रीम डिलिव्हरी पहिल्या चेंडूवरती अशा प्रकारचा निश्चितच चेंडू हाताळलं जाणं, सागरसारख्या बॅटर्सचं विकेट मिळणं. इथे मात्र आदित्य या सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. टर्न निर्माण करताना पाहायला मिळतोय. सामना आता पुन्हा एकदा आपल्याला वळताना पाहायला मिळतोय. अजूनही सामना दोलायमान स्थितीमध्ये आपण पाहतोय. या येणाऱ्या सक्सेसिव्ह विकेट्स मात्र निश्चितच या सामन्यामध्ये चुरस निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतात. रिक्वायरमेंट क्लाइंब होताना आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत ऑन अ हॅट्रिक असतील. यावी आदित्य हॅट्रिकचा हा चेंडू केवळ हलक्या हाताने जेंटल पुश केलाय चेंडूला टुवर्ड्स द थर्ड मॅन. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. यस कॉल दिलाय आणि 2 धावा तिथे सहजरित्या केल्या जात आहेत पूर्ण. आणि या 2 धावांसहित आपण पाहतो हॅट्रिक तर आलेली नाहीये, परंतु ऑफ द मार्क झालेत प्रशांत पहिल्याच चेंडूवरती. मी सन्माननीय अशोकभाई सन्मय यांना विनंती करेन की आपण या. अशोकजी विनंती असतं रे आपणास की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. या ठिकाणून आपण या सामन्यांचा आनंद घ्या, या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती 44-44 3 गड्यांच्या मोबदल्यात. मोठा फटका येतोय जरूर मिड विकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. प्रयत्न करतील चेंडू अडवण्यासाठीचा, परंतु चेंडू जातोय या विसर सीमा पार. मिळतोय एक लाजवाब चौकार. डीजे या 4 धावांसहित मित्रांनो 3 षटकांचा खेळ झाला समाप्त.
3 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 3 गडी बाद. विघ्नहर्ता 11 48 धावा 48. अजूनही विजयासाठी आवश्यक आहेत त्या 26 धावा मित्रांनो. 26 runs are still required from remaining 2 overs. It means there is only 12 deliveries and 26 runs are required to win this match for team Vighnaharta AK11. The required run rate moves on to the 13.00. 2 wickets in each over, which is must, and Rahul, who is playing on 33 runs, facing 10 deliveries. राहुलचा रोल इथे मात्र महत्वाचा राहील, क्रुशल राहणार आहे, सेट बॅटर आहे. राहुलचा अंतिम क्षणापर्यंत या सामन्यात टिकून राहिला तर निश्चितच विघ्नहर्ता AK11 संघाचा विजय तो निश्चित केल्याशिवाय राहणार नाही. परंतु दुसऱ्या बाजूला सोहम राणे याला कमबॅक करावा लागेल, ज्याच्यावरती देखील असतील नजरा. राईट ऑफ द विकेट राहुलसाठी सज्ज. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू, चेंडू हवेत आहे. हा मिस टाइम स्ट्रोक झालाय काय तर नाही, ते मात्र कॅच ड्रॉप अंतिम क्षणी आपण पाहतोय. चेंडू जाईल सीमा पार, मिळतील धावा 4. चेंडूच्या खाली खूप चांगल्या प्रकारे आले क्षेत्ररक्षक, परंतु अंतिम क्षणी ज्यावेळी झेल घेण्याची आवश्यकता होती त्यावेळी मात्र सूर्यकिरण डोळ्यावरती येत आहेत आणि हा प्रयत्नच त्या ठिकाणी त्यांनी ड्रॉप केला. त्यानंतर चेंडू जातोय सीमापार. या 4 धावांसहित आपण पाहतोय धाव फलक जाऊन पोहोचेल तो यावी 52 या धावसंख्येवरती. धावा. मित्रांनो सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा तुम्ही खेळताय त्यामुळे सन ग्लासेस किती महत्वाचे असतात, इम्पॉर्टंट असतात हे पाहायला मिळत आहे. जर त्या खेळाडूकडे आता सन ग्लासेस असते तर कदाचित हा झेल होऊ शकला असता, परंतु सन ग्लासेस ग्लेअर्स तुम्ही घालताय ते देखील चांगले घाला, चांगल्या क्वालिटीचे घाला, ते देखील महत्वाचं. पहिल्या चेंडूवरती चौकार स्टँड अँड दिला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. येतोय बिग हिट राहुलच्या बॅटमधून षटकार. याच प्रकारच्या क्रिकेटसाठी राहुल सावंत हे नाव प्रख्यात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तो ब्रँड राहुलचा राहुल दाखवून देतो यावी. ये तो मेरे बाय हात का खेळ आहे असं सांगत असताना राहुल पुन्हा एकदा सोहम जो प्रतिस्पर्धी संघाचा खऱ्या अर्थाने स्ट्राईक बॉलर आहे त्या स्ट्राईक बॉलरलाच इथे केलाय टार्गेट. पहिल्या 2 चेंडूवरती येत आहेत 10 धावा. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचती 58 आणि या ठिकाणाहून विजयासाठीची आवश्यकता आपण पाहतोय ती कमी होत असताना यावी. प्रत्येक षटकामध्ये राहुलने हेच केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ही खासियत पाहायला मिळाली राहुलची या संपूर्ण इनिंगमध्ये. ज्या प्रकारे इनिंगला त्याने पेस केलंय, ज्या प्रकारे इनिंगला कॅरी केलंय, ज्या प्रकारे संघाचा डाव सावरलाय, प्रत्येक षटकामध्ये ती रिस्क स्वतः घेतली. 2 मोठे फटके आल्यानंतर विदाऊट रिस्क तो नॉट स्ट्रायकिंग एंडला गेलाय. ही मॅच्युरिटी जी राहुलने दाखवली ना ती अफलातून, अप्रतिम, दर्जेदार. 13 चेंडू आणि वैयक्तिक 44 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत. एकंदरीत 59 धावा धावफलकावरती विघ्नहर्ता AK11 संघाच्या माध्यमातून. तर अजूनही 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असणाऱ्या विजयासाठी या ठिकाणाहून टीम विघ्नहर्ता AK11 या संघाला हा या स्पर्धेतील सर्वाधिक मोठा धावसंख्या लक्ष जे चेस केलं जाऊ शकतं. स्विच हिटचा प्रयत्न जरूर झाला, इथे प्रयत्न कम्प्लिटली ते मिस होतोय, लाईन मिस केली आहे यावी फलंदाज प्रशांत यांनी. परंतु येतोय डॉट बॉल. या क्षणी येणारे डॉट बॉल हे तडपण वाढवणारे असणार आहे टीम विघ्नहर्ता AK11 या संघावरील. अजूनही विकेट्स गेल्या तरी मोमेंटम विघ्नहर्ता 11 संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतं. राहुलने त्या प्रकारे इनिंगला कॅरी केलाय स्वतःच्या खांद्यांवरती. यावी या स्लोअर 1 होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु निश्चितच आपण पाहतोय बॅटचा फेस खूप लवकर क्लोज झालाय. लेग बाईटचा इशारा आलाय. या लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव फलकात ऍड होईल. धावफलक जाईल तो यावी 60 या धावसंख्येवरती. 60 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. विजयासाठी आता मात्र 14 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 7 चेंडू 14 धावा. 14 धावा 7 चेंडू. विघ्नहर्ता AK11 की मराठा वॉरियर्स. मित्रांनो एक हाय स्कोरिंग सामना, 2 क्वालिटी लाईनअप, बॉलिंग लाईनअप मधील हा सामना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु हा सामना बॅटर्सने गाजवला असं म्हणावा लागेल. पहिल्या इनिंग मध्ये आपण अमरला पाहिलं, या इनिंग मध्ये राहुल खूप चांगल्या प्रकारे या चेंडूला केवळ ड्राईव्ह केला आणि 1 धाव घेत असताना स्ट्राईक मात्र शेवटच्या षटकामध्ये स्वतःकडे ठेवली आहे.
यालाच म्हणतात मित्रांनो अनुभव. ज्या प्रकारे अनुभव दाखवलाय, ज्या प्रकारे आपल्या बुद्धी चातुर्याचाही ते उपयोग केलाय, इनिंगला मात्र स्वतःच्या खांद्यांवरती घेत असताना ज्या प्रकारे हा डाव संघाचा सावरत संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाताना आपल्याला राहुल पाहायला मिळतो ना, अक्षरशः खऱ्या अर्थाने वाखाडण्याजोगं काम केलंय. 61 runs on the scorecard in the end of the fourth over, loss of 3 wickets. Now only 13 runs required from here in last 6 deliveries. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 13 धावांची इथे असणार आहे आवश्यकता. अजूनही मित्रांनो सामना समाप्त झालेला नाहीये. राहुल सावंत स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. वैयक्तिक 14 चेंडू आणि 45 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. एक मोठा फटका आणि दुसरा अर्धशतकवीर आपल्याला पाहायला मिळू शकतो. चला मराठा वॉरियर्स थोडी घाई करा, लक्षात घ्या यानंतर आपल्याला अजूनही बरेचसे सामने आहेत. द TCC आणि डॉक्टर खाडे 11 तर पंकजसाठी पंकज गोलंदाजी मार्कवर देतोय. हा सामना जर पंकजने आपल्या संघाला जिंकवून दिला तर प्रथमेश यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक इथे डिक्लेअर केलं गेलंय, घोषित केलं गेलंय. प्रत्येक विकेटसाठी इथे 100 रुपयांचं पारितोषिक असेल. परंतु दुसऱ्या बाजूला चॅलेंज मात्र बराचसा मोठा आहे. सेट राहुल सावंत 14 चेंडू आणि 45 धावांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो दुसरा अर्धशतकवीर पाहायला मिळेल का? आपल्या संघाला ती विजयश्री मिळवून देईल का? प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठा इथे मात्र पणाला असणार आहे टीम विघ्नहर्ता AK11 संघासाठी. दुसऱ्या बाजूला मराठा वॉरियर्स आतापर्यंत अगदी योद्ध्याप्रमाणे लढले आहेत, परंतु या शेवटच्या अंतिम क्षणामध्ये कोण आपले नर्व्स कंट्रोल करेल पाहावा लागेल. यावेळी खराब चेंडू, त्याचा पुरेपूर उपयोग. यावेळी चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. जातोय का हे पाहावं लागेल, परंतु पंचाचा निर्णय तिथे काही आलेला नाहीये. काय झालंय तिकडे, काय घडलं हे जरूर आपण पाहणार आहोत. आमचे व्हॉलेंटियर्स देखील तिकडे आहेत. व्हॉलेंटियर्सचा निर्णय काय असणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. मी सर्व प्रेक्षकांना एकदा पुन्हा विनंती करेन, सर्व खेळाडूंना विनंती करेन, आपण बाउंड्री लाईन सोडून बसा, आतमध्ये कोणीही येऊ नका. पंचांचा निर्णय हा त्या ठिकाणी जो येईल त्याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत. यस, डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण या चेंडूवरती राहुलने कुठलीही धाव घेतली नाहीये. त्यामुळे येतोय तो डॉट बॉल. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेन, समयसूचकता त्याने दाखवली, चेंडू अडवला वेळेत आणि इथे मात्र पुन्हा एकदा माघारी देत असताना खराब चेंडू होता. चेंडूवरती प्रहार चांगल्या प्रकारचा झाला, परंतु नशिबाची साथ यावेळी राहुलला मिळाली नाहीये. डॉट बॉल येतोय. 5 चेंडूचा के शिल्लक, 13 धावांची आवश्यकता विजयासाठी. लक्षात ठेवायचं आहे, थोडीशी घाई करा दोन्ही संघांना आमची विनंती असेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इथे लेफ्ट हँडर बॅटर राहुल सावंत खऱ्या अर्थाने तुम्हाला सर्वांची मनं जिंकतोय. तर दुसऱ्या बाजूला लेफ्ट हँडर बॅटर रचिंद्र रवींद्र भारतीय संघावरती शनीची वक्रदृष्टी टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला सामन्याकडे पुन्हा एकदा वळणार आहोत. सज्ज होतोय, परंतु ट्रम्प कार्ड काढलाय भारतीय संघाने, वरुण चक्रवर्तीला दिलाय चक्र फिरवण्यासाठी. यावेळी चक्र कोण फिरवेल मैदानाच्या आतमध्ये? खराब चेंडू, यावरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत आणि इथे कॅच ड्रॉप. मित्रांनो, ही कॅच होती की मॅच? येणाऱ्या 4 चेंडू आपल्याला जरूर सांगून देतील. राहुल सावंतला जवळजवळ आपल्या प्लॅन्स मध्ये, आपल्या जाळ्यामध्ये ते अडकवलं होतं पंकजने, परंतु क्षेत्ररक्षकाची त्याला साथ मिळत नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो मित्रांनो, बराच वेळ चेंडू हवे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, त्यावेळी ग्लेअर्स घालून होते, अगदी ऐटीत जाऊन कॅच घेण्याचा प्रयत्न. माझ्या मते अंकुश त्या ठिकाणी होते आणि कॅच अंतिम क्षणी होतो ड्रॉप. इनर घातले आहेत, ग्लेअर्स घातले आहेत, कॅप आहे, शूज आहे, अगदी व्यवस्थित आपल्याला किट देखील पाहायला मिळतं, परंतु कॅच मात्र येऊ शकलेली नाहीये. एक धाव आली आहे 62 धाव संख्येवरती. अजूनही 12 धावांची आवश्यकता या ठिकाणाहून. मॅच समाप्त झालेली नाहीये, 4 चेंडूचा के शिल्लक. चला मराठा वॉरियर्स, बराचसा विलंब होतोय, घाई करा. 4 चेंडू 12 धावा. या चेंडूवरती मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र निश्चितच आपण पाहतोय फलंदाज बाद होतील ते प्रशांत. आत्महत्या, बलिदान द्यावा लागले असं म्हणावं लागेल.
प्रशांत यांना. धावबाद जरूर आहे परंतु पंकजसाठी विकेटसाठी पंकजच्या विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक प्रथमेश यांच्याकडून लागू. 3 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक. विजयासाठी आवश्यक आहेत त्या 12 धावा. महेश आलेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला आपण राहुलला पाहतोय जी जमेची बाजू खऱ्या अर्थाने चांगली गोष्ट विघ्नहर्ता AK-11 संघासाठी. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. 12 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 2 विकेट्स पाहायला मिळतील का? वैयक्तिक 46 धावांवरती खेळताना 16 चेंडू आतापर्यंत फेस केले राहुलने. खराब चेंडू त्याचा पुरेपूर समाचार. हाफ ट्रॅकर त्यावरती शॉर्ट टर्म पुल झालाय सक्सेसफुल. या चेंडूवरती मिळतील त्या मॅक्सिमम. आणि इथे मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अर्धशतक पूर्ण करताना राहुल सावंत आपल्याला पाहायला मिळतोय. 52 धावा. 17 चेंडू आणि 52 धावांची खेळी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु अजूनही काम समाप्त झालेलं नाहीये. काम तमाम करण्यासाठी अजूनही 6 धावांची आवश्यकता असणार आहे येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये. राहुलच्या बॅट मधून अर्धशतक जरूर पाहायला मिळालंय. ती इनिंग तो कारनामा जरूर राहुलने केलाय परंतु अजूनही फिनिशिंग टच देणं बाकी असणार आहे. विजयाची ती माळ गळ्यात शोभून दिसायचे तर शेवटचे 6 धावा. या चेंडूवरती देखील बिगिट. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. राहुलचा येतोय ब्रँडेड षटकार. राहुल फिनिशेस इन स्टाईल. 74 धावांचं भलं मोठं लक्ष इथे पार पाडलं जातं. एकदा जोरदार टाळ्या राहुलच्या बॅटिंगसाठी मित्रांनो झालंच पाहिजेत. मराठा वॉरियर संघ हस्तांदोलन करत बाहेर यायचंय विनंती असेल. हँडशेक करत आपण बाहेर येणार आहोत. 6 विकेटच्या माध्यमातून विघ्नहर्ता AK-11 या संघाने आज शेवटचा सामना लीग फेज मधील जिंकलाय आणि विदाउट एनी डाऊट या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच राहुल सावंत. मी विनंती करेन सन्माननीय विश्वासजी नारकर साहेब या आपण यायचं आहे. आपला शुभ हस्ते आपण या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत राहुलला. 7 षटकार 2 चौकार 18 चेंडू आणि 58 धावांची विजयी खेळी. कॅप्टन्स नॉक आपल्याला पाहायला मिळाला तो राहुलच्या बॅट मधून. तो ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. सन्माननीय विश्वास नारकर या आपल्या शुभ हस्ते आपण हा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत राहुलला. जो आपल्या शब्दाला जागतो तो राहुल सावंत. जो बोलला ते केलं. जो विश्वास त्याने दाखवला तो विश्वास सार्थकी ठरवला. आपल्या संघाला बॅक केलं. स्वतः संघनायक म्हणून समोर येताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि तदनंतर आपण पाहतो यावी. चला विश्वासची विनंती आपण या